साईराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्याच लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल ऋतिक एडिटिंग वर्ल्डला। तर मित्रांनो, हा आपला 2025चा पहिला व्हिडिओ आहे आणि हा जो व्हिडिओ आपण हा शॉप बॅनरवरती बनवलेला आहे। आणि मित्रांनो, तुम्हाला हा जो बॅनर आहे तर हा बॅनर आपण प्रिंटेड बॅनर आहे आणि हा बॅनर आपण मोबाईलमध्ये बनवलेला आहे। तर मित्रांनो, हा बॅनर आपण मोबाईलमध्ये कशा पद्धतीने बनवला आणि याच्यामध्ये जे फॉन्ट्स आहेत तर हे फॉन्ट्स आपण कशा पद्धतीने यूज केलेले आहे हे देखील पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये माहिती मी दिलेली आहे। ओके, तर व्हिडिओ जराही स्किप न करता पूर्ण बघायचा आहे आणि पासवर्ड हा व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 स्टेपमध्ये सांगितलेला आहे। आणि मित्रांनो, तुम्हाला बॅनर एडिटिंगमध्ये जर काही प्रॉब्लेम आल्यास मला इंस्टाग्रामला मेसेज करा। इंस्टाग्रामची लिंक जी आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता, मी तुम्हाला तिथं रिप्लाय देईल। तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल आणि PLP फाईल पाहिजे असेल तर माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा। टेलिग्राम चॅनलची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। बॅनरचे जे मटेरियल आणि PLP फाईल आहे याची देखील डाउनलोड लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून ते तुम्ही डाउनलोड करू शकता। चला तर आपण जाऊया आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आणि शिकूया बॅनर कशा पद्धतीने डिझाईन करायचं ते। तर मित्रांनो, आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेला आहे। त्यानंतर मित्रांनो, आपण पिक्सेल लॅब हे ॲप्लिकेशन ओपन केलेलं आहे। ओके, त्यानंतर मित्रांनो, पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुमच्यापुढे अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल। त्यानंतर मित्रांनो, वरती 3 डॉटवरती टच करून घ्यायचं आहे आणि खाली स्क्रोल करायचं आहे मित्रांनो। त्यानंतर तुम्हाला खालून 3ऱ्या नंबरवरती मिळेल open.plp फाईल। ओके, तर याच्यावरती तुम्हाला टच करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो, मी तुम्हाला फाईल दिलेली आहे, तर ती फाईल कशा पद्धतीने डाउनलोड करायची यावरती ऑलरेडी आपली व्हिडिओ यूट्यूबवरती आलेली आहे। ओके, तर ते व्हिडिओ बघून तुम्ही ते फाईल डाउनलोड करून घ्यायचे। ओके, तर मित्रांनो, फाईल डाउनलोड केल्यानंतर तुमच्या अशा पद्धतीने येऊन तुम्हाला इथं ओपन करून घ्यायची ही फाईल। ओके, तर मित्रांनो, फाईल ओपन केल्यानंतर तुम्हाला काहीशी अशा पद्धतीने ही फाईल दिसून जाईल। ओके, तर बघू शकता किती छान आपण डिझाईन बनवलेली आहे, ते पण मोबाईलमध्ये। ओके, तर याला आता कशा पद्धतीने एडिट करायचं आणि कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या क्लायंटला हे बॅनर देऊ शकाल तर त्यावरती आपण समोर आता बघूया। ओके, त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला लेअरचं ऑप्शन दिसेल, तर लेअरच्या ऑप्शनवरती टच करून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, थोडं खाली स्क्रोल करायचं। ओके, खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता पूर्ण आपण एडिटेबल दिलेलं आहे। ओके, तर आता हे जे इथं निकिता म्हणून नाव लिहिलेलं आहे, तर हे आता तुम्हाला मी चेंज करून दाखवतो एकच नाव, आणि हे कशा पद्धतीने चेंज करायचं आणि कशा पद्धतीने याला कन्वर्ट करायचं ते आता त्यासाठी आपल्याला युनिकोड पॅडची जरूरत पडेल। ओके, तर युनिकोड पॅड हे तुम्हाला प्ले स्टोरवरती इझिली मिळून जाईल, तर तिथून ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं। ओके, डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो, ते युनिकोड पॅड ओपन करून घ्यायचं आहे। तर युनिकोड पॅड हे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुमच्यापुढं अशा पद्धतीने इंटरफेस दिसून येईल। ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला फॉन्ट्स वगैरे दिसेल, तर तुम्हाला खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे पूर्ण आणि तुम्हाला इथं फॉन्ट म्हणून एक ऑप्शन मिळेल। ओके, तर या आयकनवरती टच करून घ्यायचं आहे, त्याला थोडं खाली स्क्रोल करायचं आणि मित्रांनो, तुम्हाला इथे सिलेक्टेड ऑप्शन मिळेल। ओके, सिलेक्ट ह्या ऑप्शनवरती टच करून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला मी ते फॉन्ट डाउनलोड लिंक दिलेली आहे। ओके, डिस्क्रिप्शनमधून ते डाउनलोड करून घ्या आणि डाउनलोड फोल्डरमध्ये या 2025मध्ये, आणि हे तर हा जो फॉन्ट आहे तर याच्यावरती लॉंग प्रेस करायचा आहे आणि सिलेक्टवरती टच करून घ्यायचं। ओके मित्रांनो, सिलेक्टवरती टच केल्यानंतर तुम्ही बघू शकता हे फॉन्ट आपला सिलेक्ट झालेला आहे। ओके, तर आता इथं आपण नाव चेंज करून तुम्हाला दाखवते मी एखादी। तुम्ही चांगल्या पद्धतीने टाईप करा, जे तुमच्या क्लायंटच्या नावामध्ये तुम्ही टाईप करून घ्या व्यवस्थित। ओके, तर त्यानंतर मित्रांनो, तुम्ही कॉपी करून घेते। ओके मित्रांनो, कॉपी केल्यानंतर आपण आपल्या पिक्सेल लॅब ह्या ॲप्लिकेशनमध्ये जायचं आहे। मित्रांनो, इथं आल्यानंतर आता हे जे टेक्स्ट आहे तर हे आपल्याला एडिट करायचं। ओके, त्यासाठी तुम्हाला ए ऑप्शनवरती टच करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला इथं एडिट हे ऑप्शन मिळून जाईल, याच्यावरती टच करून तुम्हाला हे जे आहे तुम्हाला इथून पूर्ण हटवून घ्यायचं आहे आणि जे आपण कोड आत्ता कॉपी केला आहे तर तो कोड इथं पेस्ट करायचा आणि इथं डन करायचं आहे। ओके, आणि इथं ओके करायचं आहे। तर बघू शकता मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हे इथं चेंज करू शकतो। ओके, तर मी तुम्हाला असंच काहीतरी करून दाखवलं आहे, तर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने करायचं। ओके, त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं पण चेंज करू शकता, खाली या थोडं। तर हे जे आपण मराठी टायपिंगमध्ये रेग्युलर यांचे जे हे आहे तर हे आपण रेग्युलर फॉन्टमध्ये लिहिलेलं आहे। ओके, आणि हे फॉन्ट्स मी तुम्हाला ऑलरेडी दिलेले आहे, तर तुम्हाला दाखवते मी। तर ह्या फॉन्ट्स ऑप्शनवरती टच केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपले जे फॉन्ट्स आहे माझे स्वतःचे फॉन्ट्स, आणि हे फॉन्ट्स मी तुम्हाला ऑलरेडी दिलेले आहे। ओके, तर हे तुम्ही इथं यूज करू शकता, हे डाउनलोड करायचं। ओके,
हे डाउनलोड कशा पद्धतीने करायचं आणि काय जे तुम्हाला मी पूर्ण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं. ओके, तर त्यानंतर मित्रांनो आपण हे फोटो देखील तुम्ही इथून चेंज करू शकता. हे जे बॉक्समध्ये फोटो दिलेले आहे तर हे फोटो देखील तुम्ही चेंज करू शकता. ओके, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, बॉक्स सिलेक्ट करायचा आहे आणि या आयकॉनवरती टच करायचं आहे आणि थोडं खाली यायचं आहे. तुम्हाला इथे टेक्स्चरमध्ये एक ऑप्शन मिळेल, तर इथून तुम्ही हा फोटो चेंज करू शकता. ओके, गॅलरीतून तुम्ही तो फोटो चेंज करून घ्यायचा आहे. ओके, तर काही समय अशा पद्धतीने तुम्ही चेंज करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण जे काही त्यांचा नंबर वगैरे नाव वगैरे तुम्ही सर्व इथून चेंज करू शकता. तुम्ही बॅकग्राऊंड देखील चेंज करू शकता. बघू शकता बॅकग्राऊंड्स मी तुम्हाला पूर्ण मर्ज करून दिलेलं आहे. ओके, अलग अलग बॅकग्राऊंड आहे, तुम्ही चेंज करू शकता तुमच्या पद्धतीने. आणि मित्रांनो आता सेव्ह कशा पद्धतीने करायचं ते तुम्हाला सांगते मी. 3 डॉटवरती टच करून घ्यायचं आहे, खाली यायचं थोडं एक्सपोर्ट इमेजवरती टच करायचं आहे